दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्री यात्रेला रविवारी कामदा एकादशीपासून सुरुवात होतीये. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेची तयारी वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर येथे सुरू आहे. ज्योतिबा डोंगरावर चैत्री यात्रेत सहभागी होण्यासाठी गावागावातून काही मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर पोहोचल्याही आहेत. 43 वर्षांची ही परंपरा आजही जपली जातीये. अनेक गावांमधून या सासनकाठ्या बैलगाड्यांमधून आणल्या जात आहेत. 1 एप्रिलला ज्योतिबाच्या चैत्री यात्रेचा मुख्य दिवस आहे. ज्योतिबाच्या चैत्री यात्रेचे वेध ज्योतिबा डोंगरासह जिल्ह्यातील अनेक भाविकांना लागलंय. ज्योतिबाच्या प्रत्येक उत्सवात गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. सर्वात जास्त उधळण ही चैत्र यात्रेमध्ये केली जाते. ज्योतिबाच्या नावाने जयघोष करत गुलाल खोबरे उधळत भक्त ज्योतिबाच्या भक्तीत तल्लीन होऊन गुलाबीमय होऊन जातात. संपूर्ण मंदिर परिसर ज्योतिबा डोंगर हा गुलाबाच्या रंगाने न्हाऊन जातो. चैत्र यात्रेमध्ये गुलाल खोबऱ्याच्या उधळणीनंतर सर्वात जास्त आकर्षित केंद्रबिंदू असतो तो म्हणजे मानाच्या सासनकाठ्या. भाविक गुलालाच्या उधळणीत आणि सासनकाठी नाचवत ज्योतिबाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेलेले असतात. चैत्र यात्रेमध्ये एकूण मानाच्या नोंदणीकृत विविध गावांमधून 98 सासनकाठ्या सामील होतात. नमस्कार, आपण पाहता तरुण भारत. चैत्र यात्रेच्या निमित्तानं बेळगाव ते ज्योतिबा हे असं जे बैलगाडीच्या स्वरूपामध्ये लोक आलेले आहेत आणि 43 वर्षांची ही परंपरा अखंड आतापर्यंत सुद्धा त्यांनी ठेवलेली आहे. तर ते कसा प्रवास केलेला आहे, युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना सुद्धा त्यांनी ही यात्रा आयोजित केलेली आहे. त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत की कशा प्रकारचे त्यांचं नियोजन आहे. तर हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ज्योतिबाच्या नावाने चांगबाला हे ज्ञानेश्वर सिद्धराय आष्टेकर, राहणार बेळगाव नार्विक गल्ली. आमची पायी वारी जायची ही 43 वर्ष आहे. 43 वर्ष आम्ही गुढीपाडव्याला आमची पालखी बाहेर काढतो. त्याच्यानंतर गुढीपाडवा झालेल्या 5व्या दिवशी आमच्या मंदिरातनं पालखी बाहेर पडते. मंदिरातनं बेळगाव नगरीत प्रदक्षिणा करून हेब्बाळ, शंकेश्वर, निप्पाणी, कागल मार्गे, कागल कोल्हापूर मार्गे पंचगंगा नदीवर, दशमी दिवशी पंचगंगा नदीवर येऊन नदीला खीर भाताचं निवेद करून एकादशी दिवशी गायमुख मार्गे ज्योतिबा डोंगरावर दाखल होतो. एकादशी दिवशी कामदा एकादशी सगळ्यांचा उपवास राहून कामदा एकादशी दिवशी दक्षिण दरवाजातून ज्योतिबा नगरीत दाखल होतो. तिथं मग आम्हाला नगरीत ज्योतिबा नगरीत आम्ही आल्यावर दक्षिण दरवाजाला आमचे गुरु लोक आमचं मानपान म्हणजे काय द्यायचं देऊन पाणी घालून आत घेतात. त्याच्यानंतर वाजत गाजत मंदिरात मूर्ती भेटवली जाते. मूर्ती भेटवली जाल्यानंतर द्वादशी दिवशी पुरणपोळीचा निवेद करून ज्योतिबा देवाला पुरणपोळीचा निवेद पोशाख करून त्याच्यानंतर दवण्या दिवशी रात्री 12:30 वाजता अभिषेक करून 1 वाजता 3 वाजता दवणा अर्पण केला जातो. त्याच्यानंतर 1 तारखेला संध्याकाळी 5 वाजता यमाईकडे पालखी जाते. ज्योतिबा यमाईला भेटायला जातो. यमाईनंतर परत ज्योतिबा आपल्या मंदिरात येतोय. मंदिरात आल्यावर आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू करतो. हे कागल शंकेश्वर कागल निप्पाणी शंकेश्वर काकती मार्गे आम्ही परत बेळगावला कोल्हापूर सर्कल येथे आंबिलगुगऱ्याची जत्रा करून परत पालखी वाजत गाजत मंदिरात जाते. आणि ही परंपरा अशी 43 वर्षाची आहे. 70 वर्षापासून 6 वर्षापर्यंत इथे भाविक या वारीत सहभागी आहेत. आमचा रोजचा प्रवास 25 किलोमीटरचा आहे. सकाळी 15 किलोमीटर, संध्याकाळी 10 किलोमीटर. सकाळी 3 वाजता, रात्री 3 वाजता झोपल्यावर गाड्या
बरोबर 7:30-8 वाजता आमचा ज्या ठिकाणी मुक्काम करतो ठिकाण येतोय त्या ठिकाणी मग आम्ही आंघोळ करून देवाची पूजा अर्चा करून भजन करून देवाला नैवेद्य दाखवला जातो स्वयंपाक करून. मग आलेल्या लोकांना परत 1-2 तास विश्रांती होते. विश्रांतीनंतर मग आम्ही 4:30 नंतर परत आमचा प्रवास चालू होते संध्याकाळी 7 पर्यंत. संध्याकाळी 7ला परत आम्ही स्वयंपाक करून जेवण करून थोडी विश्रांती घेऊन परत दुसऱ्या दिवशी रात्री 2:30 वाजता नित्याचा 5 दिवसाचा प्रवास आहे आमचा. 5व्या दिवशी ज्योतिबा डोंगर, 5व्या दिवशी परतीचा प्रवास बेळगाव. असे एकूण टोटल 15 दिवस. त्याच्यात आमच्या 18 बैलगाड्या आहेत, 240 भाविक आहेत. तुम्ही आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे. स्वयंपाकासाठी तुम्ही नियोजन केले का? आणि त्या संदर्भात आता आम्हाला आता गॅसचा तुटवडा भासवला त्याच्यानंतर आम्ही गॅस कंपनीला वितरण कंपनीला आम्ही रिक्वेस्ट केलो. आमची परंपरा आहे आम्हाला द्या म्हणून. मग आम्हाला 4 ठिकाणी 2 सिलेंडर दिले. मग काही ठिकाणी आम्हाला चुलीचा वापर करावा लागला. त्याला इलाज नाही. नाही तिथं आम्हाला व्यवस्था केली गावच्या लोकांनी. हेब्बाळ नगरीमध्ये त्यांनी लोकांनी केली आम्हाला व्यवस्था. किती वर्षापासून चालू आहे? आता किती वर्ष झाले? आता हे आमचे 43 वर्ष. मध्ये 2 वर्ष हे करोनासाठी आम्हाला प्रशासनाने परमिशन दिली नाही. तरी देखील आम्ही गाडी आणून जी काय रीतिरिवाज पूजा अर्चा करायची करून गेलो आणि अशीच परंपरा चालू राहणार. आता ही 3री पिढी आहे आणि आताच्या मुलाने देवाचं हे लागावं. आता ही आहे पहिलीची परंपरा आहे पायी वारी करायची पंढरपूरची. तसं आम्ही आता ज्योतिबाची वारी करावलं आणि असंच कंटिन्यू चालू राहणार. आणि ज्योतिबा चरणी प्रार्थना की करवीर नगरी आणि बेळगाव नगरीवर कसलं देखील संकट येऊ नये आणि रोगराई कसली येऊ नये. पाऊस चांगला व्हावं, शेतकरी सुखी व्हावं. शेतकरी सुखी तर सगळे सुखी, बळीराजा सुखी तर सगळे सुखी, ही आम्ही ज्योतिबा चरणी प्रार्थना करणार. माझं नाव प्रथमेश आष्टेकर. आम्ही श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नारगर गल्ली दादा आष्टेकर भक्त मंडळ यांच्यातर्फे गेली जवळपास 59 वर्ष झाली ही आम्ही पायवारी करत आहे. त्यामध्ये आता अत्याधुनिक वाहनं आलेली असली तरी जी आमची जुनी परंपरा आहे ती जुनी परंपरा आम्ही आज 3री पिढी जोपासत आहे. आज आमच्या जवळपास 18 बैलगाड्या तसेच 200 भाविक आम्ही पायी बेळगावहून चालत आलेलो आहोत. या चैत्रयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला वर्षभर याची आतुरता असते आणि नाथांच्या दर्शनाची आस असते. आम्ही फक्त जत्रेसाठीच म्हणून खास बैलजोड्यांची खरेदी करतो, त्यांच्याकडून सराव घेतला जातो आणि एकदम आनंदी वातावरणात आणि उत्साहात आम्ही डोंगर चढतो. यामध्ये लहान मुलापासून ते आबालवृद्धापर्यंत या वारीमध्ये सहभागी असतात. 15 दिवसामध्ये जे लागणारं साहित्य, जनावरांचं खाद्य या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या बरोबर घेऊन येतो आणि नाथांच्या आशीर्वादाने आम्हाला कोणतीही इजा न होता, कोणताही त्रास नव्हता. सर्व भाविक आणि सर्व बैलजोड्या अगदी सुखरूपपणे डोंगर चढून आपापल्या घरी पोहोचतात. आम्ही 24 मार्च रोजी बेळगावमधून 4 वाजता निघालो होतो आणि आज आम्ही पंचगंगा नदीवर आलेलो आहे आणि याच्यानंतर आम्ही निगवे ते वस्ती करणार आणि कामदा एकादशी दिवशी आम्ही डोंगर चढणार. त्यानंतर दक्षिण दरवाजा मार्गे आमचे पुरोहित सूरज उपाध्ये यांनी औक्षण करून मूर्तीचे पूजन करून आम्ही देवाच्या गाभाऱ्यात पोहोचतो. तिथे देवांची भेट घेऊन सर्व भाविक दर्शन घेतात आणि परत मग संध्याकाळच्या पालखी सोहळ्यात आमची देवांची भेट असते. आणि आम्हाला याच्यामध्ये देवस्थान कमिटीतर्फे मानाचा विडा दिला जातो. त्या विड्याचीही फार म्हणजे पान असतोय ते आम्हाला फार म्हणजे जुनी परंपरा जोपासत आहे. त्याबद्दल त्यांचेही आम्ही धन्यवाद देतो की देवस्थान कमिटीचे त्यांनी आम्हाला तो मान दिला आणि त्यांनी कायम आमच्या सपोर्टला राहतात. त्यांनी कायम आम्हाला कोणतेही पाण्याची टंचाई होऊ देत नाहीत किंवा कोणतेही आम्हाला त्रास होऊ देत नाहीत. आम्हाला 1 महिना अगोदर त्यांनी सांगतात की तुम्हाला काय तुमच्या यात्रेसाठी काय हवं असल्यास तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तुमची सोय करून देतो. त्याबद्दल देवस्थान कमिटीचे आम्ही आभार मानतो. अन्नदात्याचा मुबलक साठा आमचा हा म्हणजे आमच्या शेतामध्ये पिकलेले तांदूळ तसंच काही डाळ वगैरे लागले असते तिखट हे आम्ही स्वतः घरी तयार करून घेतो. जास्ती करून आम्हाला काय आता या वारीचं वैशिष्ट्य असं झालंय की जेवणाची सोय देखील आम्हाला म्हणजे ज्या मुक्कामी राहतो तिथं आम्हाला लोक ती सोय करून देत आहेत. आणि असं म्हणजे आजकालच्या पिढीला की व्यसनापासून दूर राहावं आणि ज्योतिबाच्या गजरामध्ये आपण ह्या वारीत सहभागी व्हावं
एवढंच सांगू इच्छितो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितले आहे की चैत्री यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर ज्योतिबाला जाण्यासाठी लोक तयार झालेले आहेत. त्याचबरोबर बेळगावहून मोठ्या प्रमाणावर बैलगाडीची जोडे घेऊन लोक जाण्यासाठी तयार आहेत. तर ह्या व्हिडिओमधून आपण संपूर्ण कशा प्रकारचं त्यांचं नियोजन आहे, युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा त्यांनी गॅस तुटवडा असताना सुद्धा ही यात्रा काढलेली आहे. तर त्यांच्यावर आपण सर्व ही माहिती जाणून घेतलेली आहे. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद फिरोजादे, तरुण भारत, कोल्हापूर.